पुण्याचाची काय अभिमान, पापाचा का नाही अभिमान, प्रताप दोहींचा समसमान, म्हणून निरभिमान वर्ते तू. तुला माझी घडावी भेटी, ऐसे जे आले माझिया पोटी, तेव्हाच नारळ तुझिया करसंपुटी, पडला ही गोष्टी त्रिसत्य. तुम्ही तरी माझीच मुले, फळ जे तुम्हा मुखी लागले, तेच तुम्ही मज अर्पण केले, समजा मज पावले निश्चित. ऐसी जेव्हा झाली समजूत, तेव्हाच पुंडलिक रावाचे चित्त, साई मुखीच्या वचने विरमत, उद्विग्नता वितळत हळूहळू. नारळ गेला झाले निमित्त, उपदेशे निवळे उद्विग्न चित्त, एवं ते सर्व अहंकार विलसित, अभिमान निर्मुक्त निर्दोष. एवढेच या कथेचे सार, वृत्ती जो जो निरहंकार, तो तो परमार्थी लाहे अधिकार, सहज भवपार होईल. आता तिसऱ्या भक्ताचा अभिनव, श्रवण करा गोड अनुभव, दिसेल बाबांचे अतुल वैभव, सामर्थ्य गौरव एकसरे. वांद्रे नाम तालुक्या माझारी, उत्तरेस वांद्रे शहरा शेजारी, शांताक्रूज नामक नगरी, वसत धुरंधर हरिभक्त. सकल बंधू संत प्रेमी, निष्ठा जयांची दृढतर श्रीरामी, अनन्य श्रद्धा रामनामी, नावडे रिकामी उठा ठेव. साधी तयांची संसार सरणी, तैसी मुलाबाळांची राहणी, स्त्री वर्ग ही निर्दोष आचरणी, ऋणी चक्रपाणी तेणे तया. बाळाराम त्यातील एक, विठ्ठल भक्त पुण्यश्लोक, राजदरबारी ज्याचा लौकिक, आवडता देख सर्वत्र.